कशा आहात? मस्त मजेत ना? चला तर आज अशी झटपट खूप छान आणि चवीला खूप छान लागते अशी छोलेची भाजी बनवायची आहे बरं का. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग पाहू. एक मोठा कांदा घेतला, खोबरं, आलं, लसूण, टमॅटो, एक टमॅटो घेतलेलं आहे. सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे फक्त आपल्याला इथे कांदा आणि टमॅटोचा वापर करायचा नाही आहे, तर आपल्याला इथं खोबरंही घालायचं आहे. खोबऱ्यामुळे भाजी अप्रतिम होते, खायलाही खूप छान लागते. पुरीबरोबर म्हणा, चपातीबरोबर, पराठ्यामुळं खूप छान होते. आपण जशी लग्नात भाजी खातो ना, सेम तशी होते. नुसतं कांदा आणि टमॅटो टाकलं ना भाजीला चव काहीच येत नाही आहे. त्याच्यामुळे त्यात थोडंसं खोबरं घालायचं, थोडंसं भाजून घ्यायचं, खूप भाजायचं नाही. भाजी अशी एकदा करून बघा, भाजीला खूप छान टेस्ट येते. सगळं इथे आपण बारीक गॅसवर भाजून घेतलेलं आहे. शेवटी आपल्याला याच्यामध्ये टमॅटो घालायचं, तेही छान आपल्याला गॅसवर सगळं भाजून घ्यायचं आहे. भाजायचं आहे आपल्याला, इथे करपवायचं बिलकुल नाही. शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची, खूप घालायची नाही, थोडीशी घालायची. बाकी इथे आपल्याला अख्खे गरम मसाले कोणतेही वापरायचे नाही आहेत. सगळं हे जे वाटण आहे ते बारीक करून घ्यायचं. कुकर ठेवायचा, कुकर गरम झाला की तेल घालून, तेल गरम झालं की जे वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे. मी छोले किंवा चणे म्हणतात ते आधी मी शिजवून घेतलेले वगैरे काही नाही आहे. इथे डायरेक्ट भाजी करायची. अशी भाजी करा तुम्ही, डायरेक्ट शिजवायचे ते, शिजवून घ्यायचे नाही. वाटण इथे छान परतून घ्यायचं आपल्याला, तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर. वाटण जर परतलं तर भाजी खायला खूप छान लागते. मसाले बेसिकच मसाले वापरले आहेत. मिरची पावडर, गोडा मसाला, मटण मसाला, थोडासा छोले मसाला, हळद. बाकी खूप काही मसाले घालायचे नाही. खूप मसाले तिखट झाल्यावर पण भाजी खायला छान लागत नाही. सगळे छान इथे मिक्स करून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर. वाटलं तर इथे थोडंसं पाणी घालायचं, मसाले खाली करपत लागले असतील तर. त्याच्यामुळं छान मसाले इथे परतलेही जातात. छान बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे मसाले परतून घ्यायचे आहेत. छान आपला इथे मसाला परतला की मीठ घालायचं आहे आपल्याला. मिठाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आणि मग मसाला परतल्याच्या नंतर इथे आपल्याला छोले घालायचे. मसाला परतला ना, इथे आपल्याला छोले घालायचे. छोले जे आहेत ते मी आधी शिजवून घेतलेले नाही आहेत. कच्चेच छोले आहेत. हे जे आपल्याला कच्चेच घालायचे आहे, शिजवून घालायचे नाही आहेत. छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला. एक 5 ते 10 मिनटं बारीकच गॅस ठेवायचा. तोपर्यंत ना गरम करायला ठेवायचं पाणी भाजीत घालण्यासाठी. थंड पाण्याचा वापर करायचा नाही, भाजीची सगळी चव जाते. भाजी कोणतीही असो त्याच्यामध्ये पाणी जे आहे ना ते गरमच घालायचं आणि सगळं छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टेस्ट करायचं, कमी जास्त वगैरे असेल तर. कमी मीठ असेल तर ही भाजी खायला छान लागत नाही. इथे आपल्याला छान जेवढं हवं तेवढं पाणी घालायचं. खूप पातळ करायची नाही, खूप घट्ट ठेवायची नाही. लो टू मिडियम गॅसवर आपल्याला इथे 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, कारण आपण छोले शिजवून नाही घेतलेले. बघू शकता आपली भाजी खूप छान झाली आहे. खूप छान रंग आला होता आणि जे आपले छोले आहेत ते भरपूर असे शिजलेले होते. बघू शकता तुम्ही, खूप छान भाजी झाली आणि थोडं थंड झालं ना भाजी परत इथे घट्ट होते. त्याच्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचं, कारण आपण इथे डायरेक्ट भाजी करतो आहे ना त्याच्यामुळे. इथे छान अशी भाजी झालेली आहे. त्याच्यामध्ये वरती कोथिंबीर घालून घ्यायची. तुम्ही पुरीबरोबर, पराठ्याबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. जिरा राईसबरोबर तर खूप छान लागते छोल्याची भाजी. नक्की एकदा अशी ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.